अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचे प्राजक्ताज युनिवर्समध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज बघा, आज तारीख आहे 18 जून आणि आज हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय, तुम्ही बघताय तर नक्कीच हा युनिवर्सचा खूप मोठा संकेत आहे की तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडले आहे। हो, आज 18 जून आहे, आज गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्यासोबत खूप मोठे दरवाजे उघडताय नशिबाचे, ते म्हणजे 969 पोर्टल ओपन होते। आता 969 पोर्टल हे 18 जूनलाच का ओपन होतंय ते आधी जाणून घेऊया। 18 तारीख म्हणजे 1 आणि 8 ची बेरीज होते 9, जून महिना आहे 6वा आणि 2026 ची बेरीज देखील होते 9। त्यामुळे 2026 ची बेरीज नाही, पण 969 हे पोर्टल आज ओपन होतंय 18 जूनमुळे। तर खूप प्रभावी हा पोर्टल आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि कसं करायचं, काय करायचं याची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये थँक्यू युनिवर्स लिहायला विसरू नका। चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण की बरोबर दुपारी 1 वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतो, तो देखील बघायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। 969 हे पोर्टल आज ओपन होते। तर तुम्ही म्हणाल ताई आता आम्ही हा व्हिडिओ दुपारी बघतोय 1 वाजता 2 वाजता किंवा तुम्ही 4-5 वाजता पण बघू शकता, मग कसं करावं? तर आपल्याला हे पोर्टलचा खूप वेगवेगळे उपाय आहेत। तुम्ही सकाळपासून करू शकता, तुम्ही दुपारी करू शकता, तुम्ही रात्री करू शकता, पण मी तुम्हाला डायरेक्ट रात्रीचा जो 9 वाजताचा उपाय करायचा आहे ना, तोच तुम्हाला मी सांगणार आहे। बरोबर रात्री 9 वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे। 969 पोर्टल आहे ना, तर बरोबर रात्री 9 वाजता उपाय करायचा आहे आणि 1 नाही 2 नाही तर टोटल 6 इच्छेसाठी आपल्याला उपाय करायचा आहे। हो, अगदी बरोबर ऐकताय, रात्री 9 वाजता टोटल 6 इच्छा आपल्याला युनिवर्स कडून मागायची आहे। कसं ते सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू। आता छोट्या छोट्या चिठ्ठ्या आपल्याला घ्यायच्या आहे। बघा, समजा आपण चिठ्ठी लिहित नाही का, छोटीशी एकदम अशी एवढी पण नाही, एकदमच छोटीशी चिठ्ठी घ्यायची आहे ज्यावर आपण एकदम एखादा शब्द लिहू शकतो। अशा 6 चिठ्ठ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे। 6 चिठ्ठ्या बनवल्यानंतर प्रत्येक चिठ्ठीवर आपल्याला आपली विश लिहायची आहे, म्हणजे आपली इच्छा लिहायची आहे। आता भरपूर पैसा हवा असेल तर पैसा लिहा, घर हवं असेल तर घर लिहा, नोकरी हवी असेल तर नोकरी लिहा। अशा आपल्याला 6 चिठ्ठ्यावर 6 इच्छा लिहायच्या आहे। इच्छा छोटी असू द्या, इच्छा मोठी असू द्या, पण आपल्याला 6 चिठ्ठ्यावर 6 इच्छा लिहायच्या आहे। 6 इच्छा लिहून झाल्यानंतर बरोबर रात्री 9 वाजता त्या चिठ्ठ्या आपल्याला तयार करून ठेवायच्या आहे। रात्री 9 वाजता चिठ्ठ्या आपल्याला 6 चिठ्ठ्या हातामध्ये घ्यायच्या आणि त्यानंतर 6 चिठ्ठ्या हातामध्ये घेतल्यानंतर डोळे बंद करायचे आणि डोळे बंद करण्याआधी आहे का 6 चिठ्ठ्या आहे ना, तर 6 चिठ्ठ्या हातामध्ये घ्यायच्या। युनिवर्सला म्हणायचं, हे युनिवर्स, माझ्या सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण केल्या आहेत, त्यासाठी तुमचे मनापासून आभार, असं युनिवर्सला म्हणायचं। त्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या खाली ठेवायच्या, त्यातली एक चिठ्ठी घ्यायची, ती ओपन करायची, बघायचं त्यामध्ये तुम्ही काय इच्छा लिहिलेली आहे, त्यानंतर ती परत क्लोज करायची, आपल्या उजव्या हातावर ठेवायची। जी इच्छा आपण त्यात लिहिलेली आहे, समजा पैसा लिहिलेला आहे की मला भरपूर पैसा हवा आहे, मग ते आपल्याला 9 वेळेस म्हणायचं आहे। मी खूप खुश आहे, येत्या 9 दिवसामध्ये मला भरपूर पैसा मिळाला आहे, थँक्यू युनिवर्स, असं 9 वेळेस म्हणायचं। ती चिठ्ठी खाली ठेवायची, परत दुसरी चिठ्ठी घ्यायची, त्यामध्ये बघायचं समजा तुम्ही नोकरी लिहिलेली आहे, तर मी खूप खुश आहे, येत्या 9 दिवसामध्ये मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिवर्स, परत असं 9 वेळेस म्हणायचं। ती चिठ्ठी खाली ठेवायची, परत तिसरी चिठ्ठी घ्यायची, तुम्ही कोणतीही इच्छा लिहू शकता, प्रेग्नन्सीची बाबत, कर्जमुक्तीबाबत, व्यसनमुक्तीबाबत, बाळाबाबत, नोकरी, व्यवसाय, कोणतीही इच्छा लिहू शकता। तुम्हाला कुठे ट्रिपला जायचं आहे, तुम्हाला फोन घ्यायचा आहे, तुम्हाला गाडी घ्यायची आहे, तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करायचे, कोणतीही इच्छा तुम्ही लिहू शकता। फक्त एका शब्दामध्ये लिहायचं आणि असं बोलताना 9 वेळेस पूर्ण वाक्य बोलायचं, मी खूप खुश आहे, येत्या 9 दिवसामध्ये माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे, थँक्यू युनिवर्स, या स्वरूपामध्ये आपलं वाक्य असावं। हे बोलल्यानंतर त्या चिठ्ठ्या परत एक करून आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहे, उडून बघायचं काय आहे आणि डोळे बंद करून जे चिठ्ठीमध्ये आपण लिहिलेलं आहे ते आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे। व्हिज्युअलाइज कसं करायचं हे तुम्हाला आतापर्यंत सगळ्यांना समजलं असेल। जी इच्छा आपण युनिवर्स कडून मागितली आहे ना, जशी की ती पूर्ण झाली आहे, या प्रकारे आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे। व्हिज्युअलाइज केल्यानंतर पुन्हा एक चिठ्ठी खाली ठेवायची, सगळ्या चिठ्ठ्या घेऊन व्हिज्युअलाइज करून झालं, पुन्हा सगळ्या चिठ्ठ्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि पुन्हा युनिवर्सला थँक्यू म्हणायचं आहे। थँक्यू युनिवर्स,
माझ्या सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण केलेल्या आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला एका मोठ्या का छोट्या भांड्यामध्ये कापूर घ्यायचा आहे, भीमसेनी कापूर. तो कापूर प्रज्वलित करायचा, त्यामध्ये या सगळ्या चिठ्ठ्या तुम्हाला जाळून टाकायच्या आहे. अजिबात मनामध्ये काही आणायचं नाही की आम्ही आमची इच्छा लिहिली होती ते आता आम्ही जाळून टाकतोय मग होणार की नाही पूर्ण. होणार. ही एक युनिव्हर्सचीच पद्धत आहे जी मी तुम्हाला सांगत आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनची. याच प्रकारे केली तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आता ते तुम्ही लिहिलं, सॉरी त्या भीमसेनी कापूरमध्ये सगळ्या चिठ्ठ्या टाकल्या, सगळ्या चिठ्ठ्या जळाल्या. त्यानंतर तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही करा. परत ते सगळं राग शांत झाल्यानंतर, बरं का, आजच रात्री राग शांत झाली, सगळी गार झाली, पुन्हा ती राग उजव्या हातामध्ये घ्या, सगळे राग उजव्या हातामध्ये घ्या आणि युनिव्हर्समध्ये म्हणजे घराच्या बाहेर येऊन तुम्हाला हे म्हणायचं आहे की थँक्यू युनिव्हर्स, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहे, असं 9 वेळेस म्हणायचं राग हातामध्ये घेऊन. आणि त्यानंतर 3 वेळेस फूक मारून ती राग आपल्याला युनिव्हर्समध्ये ब्लो करायची आहे. सेम या पद्धतीने. खूप सोपा, साधा, सोपा उपाय आहे. मेन म्हणजे 969चं पोर्टल ओपन होतोय, त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे करा, तुमची इच्छा गॅरंटेड पूर्ण होणार. एकतर 9 दिवसामध्ये इच्छा पूर्ण होईल किंवा 9 महिन्यात होईल, पण गॅरंटेड इच्छा पूर्ण होईल. 9 महिने लागतच नाहीये, 9 ते 10 दिवसामध्ये तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती गॅरंटेड पूर्ण होणार आहे. त्यामुळे गुरुपुष्यामृत योग प्लस 969 पोर्टल ओपन होतंय, तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. इतर कोणते उपाय करत असाल तर ते देखील चालू ठेवा, काही हरकत नाही, पण हा उपाय करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे पिरियड असेल, सुतक असेल, मासिक धर्म असेल, विटाळ असेल, तरी तुम्ही आज हा उपाय करू शकता. फक्त उपाय करताना तुम्ही कोणत्या इच्छेसाठी करताय, हा उपाय तुम्ही करताय तर तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकता की तू पण हा उपाय कर, पण तुम्ही कोणत्या इच्छेसाठी करताय ती इच्छा तुम्ही कोणाला सांगू नका, जेणेकरून ती इच्छा पूर्ण व्हायच्या आधीच तिला नजर लागून जाईल. चला, तुम्हाला समजलं असेल. खूप प्रभावी आणि साधा सोपा उपाय आहे. एकदा नक्की करून बघा. फक्त आजचा दिवस आहे, करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट आहे, ते देखील घ्यायला विसरू नका. गुरुपुष्यामृत योग आहे, इतका सुंदर योग जुळून आलेला आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट अवेलेबल आहे. नोकरीसाठी, व्यवसायासाठी, प्रेग्नन्सीसाठी, एज्युकेशन ब्रेसलेट आहे, मनी मॅग्नेट आहे, मनी मॅग्नेट विथ झिबो कॉइन कर्जमुक्तीसाठी आहे, राशीनुसार ब्रेसलेट आहे, सगळ्या समस्येवर ब्रेसलेट आहे. नवरा बायकोमधील नात्यात दुरावा आला असेल तर त्यासाठी ब्रेसलेट आहे, लव्ह मॅरेज होण्यासाठी आहे, लग्न ठरवण्यासाठी आहे, सगळ्या समस्येवर आपल्याकडे क्रिस्टल ब्रेसलेट आहे. त्याचबरोबर नवीन आपण एक घेऊन आलेलो आहोत, ते म्हणजे बघा, हे जे धनयोग ब्रेसलेट आहे ना, हे धनयोग ब्रेसलेट हे सगळेजण वापरतात, म्हणजे लेडीज जेंट्स दोन्ही पण वापरू शकतात. पण बघा, हे खूप जाड मणी आहे. जेंट्स तर इझिली वापरतात, पण लेडीजचं खूप जणांचं म्हणणं होतं की ताई हे खूप जाड मणी आहे, आम्हाला हातामध्ये काहीतरी मिनिमल हवं आहे, काहीतरी असं सुटेबल छान, आम्ही कोणत्याही ड्रेसवर, साडीवर ते वेअर करू शकतो, असं काहीतरी ब्रेसलेट आमच्यासाठी घेऊन ये. तर तुमच्यासाठी स्पेशल, महिलांसाठी, माझ्या बहिणींसाठी किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी, जॉब करणाऱ्या मुलींसाठी, घरी असणाऱ्या महिलांसाठी स्पेशल असं मी धनयोग ब्रेसलेट घेऊन आलेले आहे. ते म्हणजे फक्त आणि फक्त वुमेन्ससाठी. ते जर तुम्हाला बघायचं असेल तर मी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर देते, जा व्हॉट्सअपला पटकन मेसेज करा की वुमेन्स ब्रेसलेट दाखवा. तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा फोटो मी दाखवणार आहे. चला तर मग पटकन जा, कोणत्याही ब्रेसलेटची ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, जा मेसेज करा. त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि आज हे पोर्टल करायला विसरू नका. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.